मुख्याधिकारी राहुल परिहार तथा संबंधित अधिकारियों एवं कर्मचारियों पर सूचना का अधिकार अधिनियम 2005 के तहत मांगी गई जानकारी निर्धारित समय सीमा में उपलब्ध नहीं कराने का आरोप स्थानीय नागरिकों एवं सामाजिक कार्यकर्ताओं ने लगाया है। इस मामले में दफ्तर दिंगाई अधिनियम 2006 तथा सूचना का अधिकार अधिनियम 2005 के अंतर्गत सक्षम प्राधिकारी द्वारा निष्पक्ष जांच कर दोषी पाए जाने पर संबंधित अधिकारियों एवं कर्मचारियों के विरुद्ध कड़ी कार्रवाई किए जाने की मांग की गई है। नागरिकों का कहना है कि सूचना का अधिकार अधिनियम 2005 के तहत प्रस्तुत किए गए आवेदनों पर समय पर निर्णय नहीं लिया गया तथा आवश्यक जानकारी भी उपलब्ध नहीं कराई गई। उनका आरोप है कि इससे शासन की पारदर्शिता पर जवाबदेही की व्यवस्था प्रभावित हो रही है। महाराष्ट्र में शासकीय कार्यों के अनावश्यक विलंब रोकने के उद्देश्य से यह अधिनियम बनाया गया है। यदि जांच में यह सिद्ध होता है कि किसी अधिकारी या कर्मचारी ने जानबूझकर शासकीय कार्य आवेदन में विलंब किया है तो उसके विरुद्ध विभागीय जांच अनुशासनात्मक कार्रवाई तथा लागू सेवा नियमों के अनुसार कार्रवाई की जा सकती है। केवल सूचना देने में देरी होना या आरटीआई आवेदन का समय पर निपटारा न होना अपने आप में भारतीय न्याय संहिता के तहत अपराध नहीं माना जाता है। हालांकि यदि जांच के दौरान सरकारी अभिलेखों में जानबूझकर हेराफेरी, साक्ष्य नष्ट करना, झूठे दस्तावेज तैयार करना, सरकारी कार्य में जानबूझकर बाधा उत्पन्न करना अथवा अन्य दंडनीय कृत्य पाए जाते हैं तो मामले के तथ्यों के आधार पर बीएनएस की संबंधित धाराएं लागू की जा सकती हैं। स्थानीय नागरिकों एवं सामाजिक कार्यकर्ताओं ने वानाडोगरी नगर परिषद प्रशासन से इस प्रकरण की स्वतंत्रता एवं निष्पक्ष जांच कर सूचना का अधिकार अधिनियम 2005, दस्तक दिरगाई अधिनियम 2006 तथा अन्य लागू कानून प्रावधानों के तहत दोषी पाए जाने वाले अधिकारियों एवं कर्मचारियों के विरुद्ध कठोर कार्रवाई करने की मांग की है। इस संबंध में जिलाधिकारी कार्यालय नागपुर के जिला प्रशासन अधिकारी नगर पालिका शाखा विनोद जाधव ने कहा है कि संबंधित अधिकारियों से इस मामले में रिपोर्ट मांगी जाएगी। रिपोर्ट प्राप्त होने के बाद नियमानुसार आगे की कार्रवाई की जाएगी। वंदे भारत से सतीश भालेराव की रिपोर्ट। अतिक्रमण झालं नाही का कोणचं वानाडोंगरीचं हो दुसरं जे मी आज पाठवलं तुम्हाला विचारा तुम्ही विचारा मी सांगतो बरं रेडी हो दफ्तर दिरंगाई अधिनियम 2006 अंतर्गत शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई का नाही करावी याबद्दल आपणास विचारणा करतोय। दफ्तर दिरंगाई अधिनियमाअंतर्गत जर अशी पर्टिक्युलर कुठली तक्रार असेल आपल्याकडे बरं त्याच्यावर कारवाई शासन नियमानुसार होतेच। तसं पण आता लोकसेवा हक्क अधिनियम पण आलेला आहे। बरं त्याच्या अधिकारांतर्गत जे काही शासनाने ठरवून दिलेले दिवस आहेत त्या अंतर्गतच आपले मॅक्झिमम कामं होतात। तसे कुणाची जर पर्टिक्युलर तक्रार असेल त्याची आपण चौकशी करू शकतो। राईट टू इन्फॉर्मेशन 2005/7.1 या अंतर्गत माहितीची टाळाटाळ करतायत नगर परिषद वानाडोंगरी स्पेशली आपले कर्मचारी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब? राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत जर तसं काही असेल तर आपल्याला पूर्ण तरतूद त्यामध्येच दिलेली आहे। माहिती अधिकार कायद्यामध्येच दिली आहे। जर त्यांनी टाळाटाळ केली तर जनमाहिती अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आपल्याला अपीलाचा ऑप्शन दिलेला आहे। प्रथम अपील यानंतर राज्य माहिती आयोग त्याच्याकडे पण आपण आपलं अपील करू शकतो। त्यात स्पष्टता आहेच ऑलरेडी। कलम 20(1) अंतर्गत माहिती विनाकारण विलंब दिल्यास 250 रुपये प्रमाणे प्रति दिवस कमाल 25,000 रुपयेपर्यंत दंड लावण्याचा अधिकार आहे आयोगाला। बरोबर आहे? आयोगाला आहे। पण नगर परिषद वानाडोंगरीचे कर्मचारी आणि अधिकारी स्पेशली सीओ जर हे काम करत असेल तर त्यांच्यावर का कारवाई होऊ नये? राज्य माहिती आयोगाने जर तसे आदेश दिले बरं तर त्याच्यावर 100% कारवाई होईल। माहिती आयोगानं जर आता इथून अपील केली तुम्ही साधारण प्रथम अपील मी स्वतः अपील केली हां माहिती आयोग जे ठरवेल तशी कारवाई होईल ना। होते तशी मॅक्झिमम ठिकाणी होते। तुम्ही नसताना जेव्हा माझी होते सीओ ते आयोगाला गेलेलं आहे आणि आत्ताही आरएल बद्दल आम्ही माहिती टाकतोय, आरटीआय टाकतोय तर ऑनलाईन त्याचं निराकरण होत नाही। माहिती अधिकारामध्ये स्पष्टता आहे। बरं त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की इथेच कारवाई करा। माहिती अधिकारात जर जनमाहिती अधिकाऱ्यानं माहिती दिली नाही तर प्रथम अपील अधिकाऱ्यानं आदेश पारित केले त्याचं पालन नाही झालं जनमाहिती अधिकाऱ्यानं आयोग त्याच्यावर कारवाई करेल। मी एवढंच सांगू शकतो। आणि दुसरं मुख्य जे आहे
दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत आपणावर कारवाई का होऊ नये? हे आता तुम्ही तशी पर्टिक्युलर तक्रार पर्टिक्युलर तुमचीच तक्रार आहे. माझ्याविषयी असेल तर Yes. जिल्हाधिकारी साहेबांकडे केली पाहिजे. जिल्हा प्रशासन मी माझ्या- अधिकारी जाधव ते करतील मग तसं कारवाई. त्यांच्याकडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने तक्रार दिलेल्या आहेत. पुढील कारवाई ते करतील ना. मी माझ्यावर कारवाई तुमच्यावर तुमच्या नावानेच पत्र मी दिले. तेच सांगतो. Yes. माझ्यावरची कारवाई मी स्वतः कशी करणार? तुम्ही नाही करणार आहे, पण तुमच्या अधीनस्थ खालचे अधिकारी तुम्ही त्यांच्यावर तर मला तशी पर्टिक्युलर तक्रार माझ्याकडे आलीच नाही ना. तुमच्याकडे आली नाही, पण तुमच्या वरिष्ठांकडे कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव यांच्याकडे तुमची तक्रार गेलेली आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने तुमची मला तक्रार तसं काही केली आलं पाहिजे ना. त्यानंतर मी येईल सांगू तुम्हाला. शकतो. बघा आल्यानंतरच सांगू Yes. शकतो. म्हणून तुम्हाला ते 3 बातम्या मी येस पाठवल्या आहेत. येस. ते आल्यानंतर मी सांगू शकतो. Yes. तोपर्यंत काहीच नाही. आणि एक पुढचा शेवटचा जो आहे प्रश्न, कारण माझा SIRचा आहे. बिल्डर लॉबीला तुम्ही मदत करत आहात. हे अतिक्रमण जे आहे, अतिक्रमण करून बिल्डर लॉबीला, असा इथे नागरिकांचा सवाल म्हणजे बरोबर. प्रश्न आहे. बरोबर. याबद्दल तुमचं काय मत? कोणचं पर्टिक्युलर अतिक्रमण? पर्टिक्युलर वानाडोंगरीचं जे अतिक्रमण आहे ते कोणतं म्हणजे आता समजलं? नुकतंच 1-1.5 महिना झाला अतिक्रमण झाला. हा रस्ता जो आहे मुख्य, त्याच्यावर बिल्डर लॉबीचा म्हणजे संबंध नाही समजला. समोर बांधकाम सुरू आहे. बांधकामामध्ये 10 फूट एका बिल्डरची जागा जात आहे, पण त्या ठिकाणी त्यावरती त्यांना अतिक्रमण न उठवता फक्त तुम्ही तसं फायदा पर्टिक्युलर पोहोचवता. जर कोणी दिलं तर का आपल्याला कारवाई करता येईल ना. तसं पर्टिक्युलर मला कोणीतरी दिलं असं आमच्याकडे ढोबळमानाने नाही माहिती सांगू अधिकारात शकत. पुरावे आहेत, म्हणून आम्ही तसं तुम्हाला द्या ना सवाल मला. करतोय. पुरावे दिल्यानंतरच Yes. कारवाई होईल ना. तसं द्या मला. आम्ही तुम्हाला आमच्या बातम्या पण लावल्यात, प्रिंटला बातम्या लावल्यात, वंदे भारतला लावल्यात, त्यांचं न्यूज भारतला लावल्यात. सांगतो ना मी तसं. मग तुम्ही मला तसं द्या पर्टिक्युलर. पहा तुम्ही त्यात काय होईल. तुमचे वरिष्ठ म्हणजे जाधव जिल्हा प्रशासन अधिकारी हो. आणि दुसरे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब बरोबर. यांच्या विरोधी आम्ही म्हणजे राष्ट्रीय हो. विश्वगामी पत्रकार बरोबर संघाने तक्रार केली आहे. बरोबर बरोबर. ते ठरवतील ना त्याच्याविषयी. ते ठरवतीलच नक्कीच. आज नाही उद्या चोक्षमोक्ष लागेल. याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं काय मत असणार आहे त्याच्यावरती आता? तुम्ही काय तक्रार तिकडे गेल्यानंतर मी काय सांगू शकतो? मी माझ्या परीने काम करतोय आणि ते काम करत राहणार एवढं म्हणून सांगू शकतो. तुम्हाला एक विचारलं, दप्तर दिरंगाई मी तेच सांगतोय अधिनियम तुम्हाला. अंतर्गत मी दप्तर दिरंगाई अधिनियमांतर्गतच सांगतोय हो. तुम्हाला. मी माझं काम करत राहणार हम्म. आणि त्यात काही चुका झाली तर कलेक्टर साहेब मला पनिशमेंट करणार. दुसरं काय सांगू शकतो? बरोबर की नाही? ठीक धन्यवाद आहे. परियाजी. धन्यवाद.